ओम शांती. 21 डिसेंबर 2024. शिवबाबांची महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, खरी कमाई करण्याचा पुरुषार्थ पहिले स्वतः करा आणि मग आपल्या मित्र नातेवाईकांना देखील करवा. चॅरिटी बिगिन्स एट होम. प्रश्न आहे, सुख किंवा चैन अर्थात शांती प्राप्त करण्याची विधी काय आहे? उत्तर आहे पवित्रता. जिथे पवित्रता आहे तिथे सुख चैन आहे. बाबा पवित्र दुनिया सतयुगाची स्थापना करतात. तिथे विकार नसतात. जे देवतांचे पुजारी आहेत ते कधी असा प्रश्न करू शकत नाहीत की विकाराशिवाय दुनिया कशी चालेल. आता तुम्हाला शांतीच्या दुनियेमध्ये यायचे आहे, म्हणून या पतित दुनियेला विसरायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करायची आहे. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, या जुन्या दुनियेला बुद्धीने विसरण्यासाठी चालता फिरता स्वतःला शांतीधामचा वासी समजायचे आहे. शांतीधाम आणि सुखधामाची आठवण करून खरी कमाई करायची आहे आणि इतरांकडून देखील करून घ्यायची आहे. दुसरी पॉईंट आहे, राजयोगाची तपस्या करून स्वतःला पुण्य आत्मा बनवायचे आहे. मायेचे डोके कापण्यासाठी नेहमी सुदर्शन चक्र फिरवत राहावे. आजचे वरदान आहे, संपन्नतेद्वारे नेहमी संतुष्टतेचा अनुभव करणारे संपत्तीवान भव. स्पष्टीकरण आहे, स्वराज्याची संपत्ती आहे ज्ञान, गुण आणि शक्ती. जे या सर्व संपत्तीने संपन्न स्वराज्य अधिकारी आहेत ते नेहमी संतुष्ट आहेत. त्यांच्याकडे अप्राप्तीचे नामोनिशाणही नसते. हदच्या इच्छांची अविद्या यालाच म्हटले जाते संपत्तीवान. ते नेहमी दाता असतील, मागणारे नाहीत. ते अखंड सुख शांतिमय स्वराज्याचे अधिकारी असतात. कोणत्याही प्रकारची परिस्थिती त्यांच्या अखंड शांतीला खंडित करू शकत नाही. स्लोगन आहे, ज्ञान नेत्राद्वारे तिन्ही काळांना आणि तिन्ही लोकांना जाणणारे मास्टर नॉलेजफुल आहेत. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.